हॅलो डिअर स्टुडंट्स, तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला हेल्प करण्यासाठी जसं दरवर्षी मी तुम्हाला काही मोस्ट लाईकली क्वेश्चन्स देते आणि बरेचसे क्वेश्चन्स त्याच्यामधले रिपीट होत असतात. सो ह्या वर्षीच्या स्टुडंट्ससाठी देखील असे काही क्वेश्चन्स मी काढलेले आहेत. फक्त आज आपण गिव्ह रिझनचे क्वेश्चन्स बघणार आहोत. बेसिकली नुसतेच गिव्ह रिझनचे क्वेश्चन्स नाही, तर कसं होतं त्या क्वेश्चनचं आन्सर काय लिहिणं अपेक्षित असतं, कीवर्ड ज्याला म्हणतो. तर इथे जे दिसतंय तुम्हाला हे अखंड आन्सर नाही आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. हे आहेत त्या आन्सरमध्ये रिक्वायर्ड असणारे कीवर्ड्स. कीवर्ड्स हे काय असतात की जे तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिले आहे की नाही हे तुमचे एक्झामिनर चेक करतात. सो ते शब्द स्पेसिफिकली तुमच्या उत्तरात असले की मग तुम्हाला त्या क्वेश्चनचा पूर्ण मार्क हे मिळतात. तसंच काही महत्त्वाच्या टिप्स की जिथे तुमचे मार्क्स कट होऊ शकतात, गिव्ह रिझन सारख्या क्वेश्चनचा स्पेसिफिकली आज मी विचार करणार आहे आणि तिथे कुठे कुठे तुमचे मार्क कट होऊ शकतात ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि अर्थातच मॉडेल आन्सर्स आहेत अलॉंग विथ कीवर्ड्स. असा सगळा आजच्या व्हिडिओचं आपलं स्केड्यूल असणार आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. व्हिडिओ नीट शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, क्वेश्चन्स बघा आणि त्याचे आन्सर्समध्ये कीवर्ड्स काय दिलेले आहेत ते देखील तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवले तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. सो आपला पहिला क्वेश्चन जो मी काढलेला आहे की आपल्या पहिल्या चॅप्टरमधला एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. सेम ग्रुपमध्ये असणारे एलिमेंटचे सेम व्हॅलन्सी का असते, तर सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा त्याच्यातला कीवर्ड असणार आहे. एक लक्षात घ्या, शक्यतो 2 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना 2 किंवा 4 पॉईंट्स तुमचे जर जिथं होत असतील तर साधारण 4 पॉईंट्समध्ये तुमचं उत्तर हे लिहिणं अपेक्षित असतं. कीवर्ड्सना अंडरलाईन करणं अपेक्षित असतं. जिथे जिथे गरज आहे तिथं त्या त्या प्रश्नावाईज मी तुम्हाला सूचना देत जाईन की ह्या प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर कसं लिहायचं वगैरे वगैरे. सो इथं तुमचं सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात हा त्याच्यातला कीवर्ड झाला आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सेम असतात आणि व्हॅलन्सी पण सेम असते. असं तुम्ही हे उत्तर कमीत कमी 3 ते 4 पॉईंटमध्ये इलॅबोरेट करायचं आहे. त्यानंतर अल्कलाईन अर्थ मेटल्स हॅव व्हॅलन्सी 2. सो त्यांचं दे बिलॉंग टू ग्रुप 2 अँड हॅव 2 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल. मग तसंच हे अल्कलाईन अर्थ मेटलचं जसं विचारलं तसं अल्कली मेटलचं पण विचारू शकतात तुम्हाला. अल्कली मेटलची व्हॅलन्सी 1 का असते, मग तेच परत त्याच्यात सांगायचं तुम्ही की ते ग्रुप नंबर 1 ला बिलॉंग करतात आणि 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात आणि स्टॅबिलिटी ते इलेक्ट्रॉन्स डोनेट करून त्यांना अचीव्ह होते आणि म्हणून त्यांची व्हॅलन्सी 2 असते. ह्यांची 2 त्यांची 1. अल्कली मेटलची 1 का असते विचार तर असंच सेम उत्तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही लिहायचं. ॲटॉमिक रेडियसवाला घिसापिटा क्वेश्चन आहे. डाऊन द ग्रुप जाताना काय होतं, लेफ्ट टू राईट जाताना काय होतं, तर डाऊन द ग्रुप जाताना न्यू इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड. इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन न्यू शेल्स हे आहे. टॉप टू बॉटम जाताना ग्रुपमध्ये आपण जातो तेव्हा न्यू शेल्स ॲड होतात आणि त्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होत जातात. दिस इन्क्रीजेस द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल. त्याची रेडियस वाढत जाते आणि म्हणजे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे बिटवीन प्रोटॉन्स, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल हा डिक्रीज होत जातं आणि बिकॉज ऑफ दॅट ॲटॉमिक रेडियस ही इन्क्रीज होते. हे त्याचं रिझन सांगाल. ॲटॉमिक रेडियस डिक्रीज का होत जाते, तर न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो. सेम शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स ॲड होत जातात. नंबर ऑफ शेल इन्क्रीज होत नाहीत, जस्ट इलेक्ट्रॉन्स गेट ॲडेड इन टू द सेम शेल अँड हेन्स द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो अँड दिस पुल्स द इलेक्ट्रॉन क्लोजर टू द न्यूक्लियस. की ज्याच्यामुळे रेडियस त्यांचे डिक्रीज होते. हे एवढंच नाही लिहायचं, मी पुन्हा रिपीट करते. हे तुमचे 4 पॉईंटमध्ये उत्तर हे तुमचं इलॅबोरेट करायचं आहे. हे त्याच्यातले फक्त महत्त्वाचे वर्ड्स मी इथे दिलेले आहेत. ठीक आहे. मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय असतं, तर इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी. जे एलिमेंट्स इलेक्ट्रॉन डोनेट करतात ते मेटल्स असतात. जे इलेमेंट्स इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात ते नॉन मेटल्स असतात. सो त्याच्याचवरून इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची पण कन्सेप्ट असते, ज्याच्यामध्ये तो पार्ट मी नंतर घेते, तो थोडासा शिकवण्याचा आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हिटीवरती. सो ज्याच्यात आता इथे मेटॅलिक कॅरेक्टरच्या बाबतीत जर विचार केला तर मेटल्स हे काय करतात, दे डोनेट इझिली इलेक्ट्रॉन्स. मग आता डिक्रीज का होत जातं लेफ्ट टू राईट, बिकॉज लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन द सेम शेल. हे मगाचं जे होतं तेच याच्यामध्ये आपण घेतलं आणि ॲज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत जातो, इट बिकम्स हार्डर टू लूज द इलेक्ट्रॉन्स फॉर द ॲटम.
हे त्याच्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाते. तसंच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर टॉप टू बॉटम जाताना इन्क्रीज होत जाते. मग जर तुम्ही एखाद्या ग्रुपचा विचार केला तर सगळ्यात वरचा जो आहे तो त्याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार आणि सगळ्यात शेवटचा जो आहे त्याच्यात नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार. बिकॉज मग तेच मग असं वरचं जे न्यू शेल्स ऍड होत जातात अँड इलेक्ट्रॉन्स इझिली म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी ही वाढत जाते आणि इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी ही नॉन मेटलची असते. म्हणून टॉप टू बॉटम जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं, मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जातं असं. मॅग्नेशियम रिबन इज क्लीन्ड विथ सँडपेपर बिफोर बर्निंग इन द एअर. त्याचं ऑक्साईड तयार होतं जेव्हा मॅग्नेशियम आपण ओपन ठेवतो तर त्याचं त्या हवेतल्या ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते, त्याचं ऑक्साईड तयार होतं. सँडपेपरनं घासल्यामुळं काय होतं, तो ऑक्साईडचा लेअर निघून जातो आणि मॅग्नेशियम प्रॉपर वेनं जळतं. सो हे त्याचं रिझन सांगाल. सोडियम केरोसिनमध्ये का ठेवतो हे तुम्हालाच माहिती आहेच. हायली रिॲक्टिव्ह आहे, एअर सोबत मॉइश्चर सोबत ते रिॲक्ट करतं आणि इट कॅचेस फायर इमिजिएटली. आता याच्यात तुम्ही तुमचं उत्तर रिॲक्शनच्या साह्यानं ह्या दोघांच्याही म्हणजे केमिकल रिॲक्शनचा स्पेसिफिकली जो चॅप्टर आहे त्याच्यामधले जर गिव्ह रिझन विचारले तर तुम्ही तुमचं उत्तर हे एखादी केमिकल त्याच्याशी रिलेटेड केमिकल रिॲक्शन जसं की मॅग्नेशियमचे Mg प्लस O गिव्ज MgO असं एक सपोर्ट करू शकता. सोडियमचं पण एअर सोबत रिॲक्शन होते, CO त्याच्यामध्ये इट इमिजिएटली कॅचेस फायर वगैरे हे जो आहे तर हे तुम्ही रिॲक्शन लिहून एक्सप्लेन करू शकता. लेमन टॅबॅरिनचं पण तसंच. आता कॉपर जे आहे, कॉपरचं तुम्हाला माहितीच आहे, कॉपर कार्बोनेट तयार होतो जो त्याच्यावरचा जो ग्रीनिश कलरचा असतो तो. आणि मग लेमन आणि टॅमॅरिनमध्ये वगैरे जे ऍसिड्स आहेत ते ऍसिड ह्या लेअरला डिझॉल्व्ह करतात आणि मग त्याची शाईन परत येते. ॲनोडचं आहे, ॲनोड का रिप्लेस करतात, ऑक्सिजन गॅस लिबरेट होतो ॲनोडवरती. ते जे ॲनोड आहेत हे कार्बनचे असतात, सो ऑक्सिजन तिथं रिलीज झाल्यामुळे CO2 गॅस रिलीज झाला अँड बिकॉज ऑफ दिस द स्पीड ऑफ रिॲक्शन स्लोज डाऊन. हे तुम्ही तिथं सांगणार. त्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स जनरली हॅव हाय मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट्स. मग त्याच्यात पहिला तुमचा पॉईंट येईल की आयोनिक कंपाऊंड्स आर फॉर्म बाय गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो द बॉन्ड्स बिटवीन द म्हणजे द आयोनिक बॉन्ड्स ते कंपाऊंड मधले जे आयोनिक बॉन्ड्स आहेत दीज आर कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंगर अँड दे कॅनॉट इझिली ब्रेक. सो वी हॅव टू अप्लाय लार्ज अमाऊंट ऑफ फोर्स ऑर प्रेशर इन ऑर्डर टू ब्रेक द बॉन्ड. हे तुम्ही त्याच्यात सांगाल. त्यानंतर बबल्स आर सीन इन द टेस्ट ट्यूब ड्युरिंग रिॲक्शन ऑफ डायल्यूट HCl विथ शहाबाद टाईल. आता शहाबाद टाईल म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. इथं पण तुम्ही तुमची रिॲक्शनच्या साह्यानं हे एक्सप्लेन करू शकता. मग त्याची HCl सोबत रिॲक्शन होते, CO2 गॅस रिलीज होतो, कॅल्शियम कार्बोनेट प्लस HCl गिव्ह CO2 वगैरे ती जी रिॲक्शन आहे तर ती रिॲक्शन इथं तुम्ही लिहायची. इट इज रेकमेंडेड टू यूज एअरटाईट कंटेनर्स फॉर स्टोरिंग ऑइल ऑर ऑइल रिच फूड. मग त्याच्यामध्ये ऑब्विसली ऑक्सिडेशन होतं वेन द फूड इज केप्ट ओपन इन एअर अँड इन ऑर्डर टू अवॉइड द ऑक्सिडेशन आपण काय करतो, एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवतो सो दॅट दे कॅन रिमेन फ्रेश फॉर अ लॉंग टाईम. इडिबल ऑइल इज नॉट युज्ड फॉर अ लॉंग टाईम ॲज इट बिकम रॅन्सिड. तर त्याचं रिझन विचारले इडिबल ऑइलचं तर तेच परत ऑक्सिडेशन होतं, त्याची स्मेल अँड टेस्ट चेंज होते, इट बिकम्स अनफिट फॉर कन्झम्पशन, हे त्याचं रिझन असेल. रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ॲज द सरफेस एरिया ऑफ द रिॲक्टंट्स इन्क्रीजेस. सरफेस एरिया जे आहे तर त्याच्यामध्ये इन्क्रीजिंग सरफेस एरिया प्रोव्हाइड मोर कॉन्टॅक्ट एरिया फॉर कोलिजन विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. त्यानंतर कॉपर अँड ॲल्युमिनियम वायर काय यूज करतात हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हां ऐका, याच्यामध्ये ना अजून एक हे आहे त्या चॅप्टरमधला केमिकल रिॲक्शनवाला याच्यातला की शहाबाद टाईल्स ज्या आहेत त्या शहाबाद टाईलची रिॲक्शन स्लोअर होते, पावडर्ड शहाबाद टाईल पावडर फॉर्ममध्ये त्याची रिॲक्शन फास्ट होते किंवा कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत रिॲक्शन फास्ट होते, शहाबाद टाईलची डायल्यूट सोबत स्लो होते. तर हे सगळे रेट ऑफ रिॲक्शनशी रिलेटेड क्वेश्चन्स गिव्ह रिझनमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर इलेक्ट्रिक पॉवर, कॉपर, ह्याच्यामध्ये कॉपर आणि ॲल्युमिनियम हे गुड कंडक्टर्स तर आहेतच, शिवाय चीप आहेत म्हणजे स्वस्त आहेत हे पण सांगणार तुम्ही. आणि त्यांचा रेझिस्टन्स लो असल्यामुळं कमी हीट जी आहे ती जनरेट होते. तर तुमचं जे H इज इक्वल टू I2RT हा जो फॉर्म्युला आहे तो तिथे तुम्ही लिहू शकता. अँड फ्रॉम द अबोव फॉर्म्युला इट इज क्लिअर दॅट मोर द रेझिस्टन्स हायर इज द हीट प्रोड्युस्ड. सो जेवढा रेझिस्टन्स कमी असेल तितकी कमी हीट प्रोड्यूस होणार
आणि लॉंग डिस्टन्सच्या मध्ये काय म्हणत आपण इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करताना इट विल बी बेनिफिशियल. सो हे त्याच्यामध्ये तुम्ही इक्वेशन देऊन प्रूव्ह करू शकता. टंगस्टन मेटल इज युज्ड टू मेक सोलेनॉइड कॉइल्स. याच्यामध्ये त्याचा हाय मेल्टिंग पॉईंट वगैरे असतो हे तुम्ही सांगाल. त्यानंतर फ्यूज वायर इज मेड अप ऑफ अलॉय विथ अ लो मेल्टिंग पॉईंट. अगेन इझिली ब्रेक होतं. फ्यूजचं फंक्शन पहिल्यांदा सांगाल तुम्ही, व्हॉट इज द फंक्शन ऑफ फ्यूज. आणि मग लो मेल्टिंग पॉईंट असल्यामुळं काय होणार, एक्सेस करंट विल नॉट एंटर इन टू द सर्किट विच विल सेव्ह द इलेक्ट्रिक सर्किट वगैरे, ते पुढचं येईल तुमचं. मेन पॉईंट्स हे आहेत त्याच्यातले. त्यानंतर कॉइल्स ऑफ इलेक्ट्रिक हीटर आर मेड अप ऑफ नायक्रोम. नायक्रोम काय आहे, त्याचं अलॉय आहे हा, विच इज हॅव्हिंग हाय रेझिस्टिव्हिटी आणि हाय मेल्टिंग पॉईंट, की ज्याच्यामुळं काय होतंय तर इट डज नॉट अंडरगो ऑक्सिडेशन इवन वेन रेड हॉट. आणि त्याचं हाय रेझिस्टिव्हिटी असल्यामुळं हाय अमाऊंट ऑफ हीट पण प्रोड्यूस होते, की ज्याच्यामुळे ते जे कॉइल्स आहेत दे कॅन प्रोड्यूस मोर अमाऊंट ऑफ हीट वगैरे, असं तुम्ही सांगून पुढे तुमचं आन्सर कम्प्लीट करू शकता. अॅनोमॅलस एक्सपान्शन ऑफ वॉटर इज हेल्पफुल इन ॲक्वॅटिक प्लांट लाईफ इन कोल्ड रिजन. सो हां, आता ह्याच्यामध्ये ॲनोमॅलस बिहेवियरशी रिलेटेड काय सांगायचं, की टॉप लेअरमध्ये जरी आईस असेल तरी द वॉटर विच इज प्रेझेंट बिलो इट इज हॅव्हिंग 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड इट इज इन लिक्विड स्टेट, सो दॅट ते काय आहेत, हा ॲक्वॅटिक लाईफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत दे आर एबल टू सर्वाईव्ह इझिली अंडर द. हा, तर तो जो बर्फ आहे इट ॲक्ट्स ॲज इन्सुलेटर, असं एक कुठतरी असेल बघा. हा, इट ॲक्ट्स ॲज इन्सुलेटर. सो ते पण शब्द तुमच्या उत्तरात आले पाहिजेत. कोल्ड कंट्रीजमध्ये वॉटर पाईप समटाइम्स क्रॅक इन विंटर. इट इज ऑल्सो रिलेटेड टू ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर ॲज द टेम्परेचर ड्रॉप्स फ्रॉम 4 to 0 डिग्री सेल्सिअस वॉटर स्टार्ट टू एक्सपांड, आणि त्याच्या जे पाईपलाईन आहेत दे स्टार्ट टू कॉन्ट्रॅक्ट. ह्या दोन गोष्टी सायमल्टेनियसली होतात. वॉटर एक्सपांड होतं, ऑल्सो त्या पाईप कॉन्ट्रॅक्ट होतात. ड्यू टू द कंबाईन्ड इफेक्ट काय होतं, या वॉटर पाईप्स क्रॅक होतात. त्यानंतर टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द चेंज ऑफ लॅटेंट हीटच्या याच्यामध्ये आपण हीट देतोय, बट त्याची फिजिकल स्टेट जी आहे ती फक्त चेंज होते, टेम्परेचर त्याचं चेंज होत नाही. तर ऑल द हीट विच इज सप्लाइड इज युज्ड टू ब्रेक द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स, हे सांगायचं त्याच्यामध्ये तुम्ही. इंटरमोलेक्युलर बॉन्ड्स रादर दॅन इन्क्रीजिंग द टेम्परेचर, हे झालं. स्पेस क्राफ्ट्स आर प्रोव्हाइडेड विथ अ हीट शिल्ड. फ्रिक्शन होतं त्याच्यामध्ये, सो फ्रिक्शनची प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणून असतं. स्टार्स ट्विंकल, प्लॅनेट का ट्विंकल करत नाहीत, हे काय आहे याच्यामध्ये. स्काय ॲपियर्स ब्लू, डेंजर सिग्नल्स आर. हे आयडियली प्रश्न असे डिरेक्टली विचारत नाहीत, बट येस, रेड लाईटची वेवलेंथ जी आहे तर त्याची लॉंगेस्ट वेवलेंथ असल्यामुळे ते लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करतं. आणि स्काय ब्लू अपियर का होतं, बिकॉज त्याचे जे एअर पार्टी, हे ॲक्च्युली जुन्या सिलेबसमधला प्रश्न आहे, बट हा विचारलेला आहे काही शाळांच्या याच्यामध्ये, सो मी तो इन्क्लूड केला याच्यात. सन अपियर्स रेडिश, अगेन तेच, ते पण ह्याच्याशी रिलेटेड आहे, की लॉंग डिस्टन्स रेड जो लाईट आहे तो ट्रॅव्हल करतो. सो ॲट द टाइम ऑफ सनराईज अँड सनसेट, सन हा मॅक्सिमम अंतरावरती असतो आपल्यापासून, सो बाकीचे सगळे लाईट स्कॅटर होतात आणि रेड लाईट मधल्या ज्या शेड्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतात. हे त्याचं उत्तर असेल. हे पण सन इज सीन फ्यू मिनिट्स बिफोर, इट इज रिलेटेड टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हां, सो ते ह्याच्याशीच रिलेटेड आहे, मी इथं घेतलं नाही. हां, सॉरी, ह्या प्रश्नाशी रिलेटेड आहे. इट इज रिलेटेड टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लाईट दे बेंड ॲज दे ट्रान्सफर ट्रॅव्हल फ्रॉम अ डेन्सर टू रेअरर, रेअरर टू डेन्सर, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये सांगाल. आणि मग हे सन ॲक्च्युअली जिथं आहे, सनराईजच्या वेळेसचा पण विचारू शकतात, सनसेटच्या वेळेचा पण विचारू शकतात. दोन्हीची उत्तर तुम्हाला त्या अकॉर्डिंगली देता यावीत. सिम्पल मायक्रोस्कोप्स आर युज्ड फॉर बाय वॉच रिपेअरर्स. कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात, 20 टाइम्स एनलार्ज इमेज मिळते, हे त्याच्यात एक महत्त्वाचं तुम्हाला लिहायचं आहे. व्हर्च्युअल, इरेक्ट अँड हायली मॅग्निफाईड इमेज आपल्याला मिळते. त्यानंतर शेविंग मिरर्स, हे परत मॅग्निफाईड फॉर्ममध्ये आपल्याला इमेज मिळते, जेव्हा खूप जवळ ठेवतो आपण तो मिरर आणि आपल्याला इझी पडतं शेविंगसाठी म्हणून. त्यानंतर ॲक्च्युली हा मिररवाला चुकून माझ्याकडे आलाय, तो मिरर म्हणजे आपल्या ह्याच्यामधला आहे, 9th मधला आहे तो. हा नाही, हा घेऊ नका त्याच्यामध्ये, ठीक आहे.
हायपरमेट्रोपियामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स का वापरतो? बिकॉज लाईट एंटर करण्याच्या आधी कॉन्व्हर्ज करतात ते लेन्स आणि मग डोळ्यांमध्ये एंटर करतात. सो इमेज जी आहे ती प्रॉपर रेटिनावरती फॉर्म होते इन्स्टेड ऑफ फॉर्मिंग इट बिहाइंड द रेटिना, असं तुम्ही सांगाल. त्यानंतर वेट ऑफ द ऑब्जेक्ट चेंज होत जातं, मास का कॉन्स्टंट राहतं, तर मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर आहे वगैरे तुम्ही सांगाल. फॉर्म्युला पण इथं तुम्ही लिहू शकता. मासचा वेटचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युला इथे लिहून, मग त्या फ्रॉम दिस फॉर्म्युला इट इज W=mgh, तो फॉर्म्युला. सो फ्रॉम दिस फॉर्म्युला इट इज क्लिअर दॅट वेट हे जी आणि मास आणि हाईट ह्याच्यावरती डिपेंड करतं वगैरे, असं सांगून तुम्ही तो उत्तर तुमचं इलॅबरेट करू शकता. जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स आर नॉट युजफुल इन स्टडी ऑफ पोलार रिजन. इक्वॅटोरियल रिजनवरती ते फिक्स असतात आणि त्यामुळं दे कॅन नॉट सी अ ट्रान्समिट सिग्नल इफेक्टिव्हली फ्रॉम द पोलार रिजन, हे तुम्ही सांगाल. सिल्वर अमॅलगमचं एक आहे, तर हे काही काही क्वेश्चन्स आहेत अलॉंग विथ त्याचे कीवर्ड्स, हे कीवर्ड्स आहेत, आय रिपीट. सो अशाच प्रकारचे 3 मार्कचे क्वेश्चन्स, 5 मार्कचे क्वेश्चन्स देखील मी तुमच्या सोबत येत्या 1-2 दिवसात शेअर करेन, सो दॅट तुम्हाला थोडंसं प्रिपरेशन करायला सोपं पडेल. ठीक आहे. अजून काही तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे, चला इथेच थांबूयात. ऑल द बेस्ट.